आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। भारताने साजेक्स 2025 कुठे लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब इथे। प्रश्न 2, 14व्या अखिल भारतीय पेन्शन अदालतचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी। प्रश्न 3, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे लॅरी एलिसन हे। प्रश्न 4 पाहूया। जोनास गहर स्टोरी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे देशाचे। प्रश्न 5, अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला सिरेमिक कचरा पार्क कुठे स्थापन करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये। प्रश्न 6, घोस्ट शार्क एक्सेल एयुव्ही पाणबुडी कोणत्या देशाची आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाची। प्रश्न 7 पाहूया। जागतिक हवामान संघटनेने WMO 2025 मध्ये ला नीना पुन्हा उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे, ती कोणत्या महासागरात उद्भवते? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत महासागरात। प्रश्न 8, फायनान्शियल टाइम्स मास्टर इन मॅनेजमेंट MIM रँकिंग 2025 मध्ये कोणती संस्था अव्वल भारतीय संस्था बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIM बेंगलोर। प्रश्न 9, सध्याच्या जागतिक बुद्धिबळ विजेत्याला हरवणारा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे अभिमन्यू मिश्रा। प्रश्न 10 पाहूया। कोणत्या मंत्रालयाने आदि संस्कृतीचे बीटा आवृत्ती लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने। प्रश्न 11, पहिला सूर्योदय महोत्सव 2025 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे। प्रश्न 12, फिच रेटिंग्सने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या GDP वाढीचा अंदाज कितीने सुधारित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.9%ने। प्रश्न 13 पाहूया। महासागर कायदा आणि धोरणावरील 48वी वार्षिक परिषद COLP 48 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे। प्रश्न 14, चर्चेत आलेली आपातानी जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्याशी संबंधित। प्रश्न 15, आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यात शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 126.4 दशलक्ष डॉलर कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याने। प्रश्न 16 पाहूया। भारताने किती गिगावॅट बिगर जीवाश्म इंधन वीज निर्मिती क्षमता गाठली आहे? तर त्याचं उत्तर आहे 250 गिगावॅट। प्रश्न 17, कदल कोंडतम 2025 सागरी क्रीडा महोत्सव कुठे आयोजित केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तुतीकोरीन येथे। प्रश्न 18, SCO रॅट्स प्रादेशिक दहशतवाद विरोधी रचना परिषद SCO रॅट्स परिषदेची 44वी बैठक कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे किर्गिझस्तान। प्रश्न 19 पाहूया। त्रिशक्ती नारी नाविक अभियान समुद्र प्रदक्षिणा कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे राजनाथ सिंग यांनी। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।